नमस्कार. 3 मार्चला मैदान होतंय वडूज फाटीवरती. आपल्या सोबत मैदान ज्यांनी भरवलेलं आहे ते टीम आहेत. नमस्कार शेठ. हा नमस्कार. काय सांगाल आपल्या 3 तारखेच्या मैदानाबद्दल माहिती द्या जरा. 3 तारखेचं मैदान एक आदत एक बैल मैदान आहे. हम्म. त्याच फाटीवरती आहे, वडूज फाटीवरती. बर. कशाचं मैदान आहे नक्की हे? हे शंभू महादेव यात्रेनिमित्त शिवजयंतीनिमित्त भरवलेलं मैदान आहे. बर. आदतचं मैदान आहे की कशाचं? आदतचं मैदान आहे. मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असेल? प्रथम क्रमांक 51,000 रुपये आहे. हम्म. द्वितीय 31,000 रुपये. तृतीय क्रमांक आहे ते 21,000 रुपये. चतुर्थ 11,000 रुपये. बर पंचम क्रमांक 7,000 रुपये. बर. 6वं बक्षीस आहे ते 5,000 रुपये हम्म. आणि 7वं बक्षीस आहे ते 5,000 रुपये. तसेच क्वार्टर फायनलला आम्ही प्रत्येकी 2,000 रुपये दिलंय बर. आणि मेगा फायनलला 1,000 रुपये दिलेला आहे. मेगा फायनल आणि सुद्धा होणार आहे. प्रत्येकी फायनलला जी गाडी जी राहणार आहे, हम्म. फायनलला असू द्या किंवा तुमच्या मेगा फायनल क्वार्टर फायनल, हम्म. त्याला प्रत्येकी 2-2 धाले दिलेत. बरोबर आहे. मैदानामध्ये प्रवेश फी किती असेल? 600 रुपये प्रवेश फी आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनेलवरती असेल? आपल्या गणेश तांबेच्या बर. P3 लाईव्ह नाही, हा प्रीती लाईव्ह लॉट त्यांच्या चॅनेलवरती काढली जाते. त्यांचे मैदानाची लांबी काय आहे आता? पल्ला काय आहे? 800 फुटाचा केलेला आहे आदतसाठी. बर. मैदानाच्या फाटीची रुंदी किती आहे? 15 फुटाची आहे. 15 फुटची आहे. मैदानाला दोन्ही बाजूने बॅरिकेड किती असेल? एक 300 फुटाचा आहे. 300 फुटाचं. हा. बैलांना पुढे थांबण्यासाठी जागा आहे का पुरेशी? हो, भरपूर जागा आहे. तुम्हाला माहित आहे ना ती हम्म. वडूची फाटी. बरोबर आहे. आणि खाली बैलांना थांबण्यासाठी जागा आहे का जागा पुरेशी? भरपूर आहे. अं, एका वेळी 15 लॉट म्हणजे 15 फेर जाऊ शकतात. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी मालकांना? माझं एकच आव्हान आहे, हम्म. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, बर तरी गाडी मालकाने सर्व नोंद करून घ्यावी. बर. लांबून बैलगाडा मालक येतील त्यांची राहण्याची हो, सुविधा असेल का? राहण्याची सोय केलेली आहे, त्यांची जेवणाची वगैरे सगळी सोय केलेली आहे आपण. बर. मैदानामध्ये तुम्ही जे बक्षीस जे पुकारलेलं आहे हा. ते जर गाड्या कमी जर आल्या तर ते बक्षीस दिलं जाणार हो, का? सर बक्षीस देणार आम्ही, त्याच्यात एकही रुपया कमी करून देणार नाही. बर. मैदानामध्ये समालोचक कोण असतील? गणेश तांबे आहे, आपलं किरण भिसे आहेत बर. आणि सुनील बोरे. बर. काय सांगाल लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांना एक नाव नोंदणीसाठी काय सांगाल? लवकरात लवकर नोंद करून घ्या. हम्म. कारण कसं आहे, आपण 2 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट काढणार आहे. हा. 9 वाजेपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंतच नाव नोंदणी करणार आहे. बर. 7:30-8:30च्या दरम्यान आम्ही आपलं लाईव्ह लॉट लगेच सुरुवात करणार आहे. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? हो, आहे ना. मैदानामध्ये पाण्याची सुविधा आहे का? सगळी सुविधा आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे का? सगळी सुविधा केलेली आहे. ठीक आहे. धन्यवाद. ओके. नमस्कार शेठ. नमस्ते. काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान हे खूप छान भरवण्यात आलेलं आहे हम्म. आणि आम्ही पण येणार आहे. तुम्ही सर्वांनी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून हम्म. अवश्य मैदानाला यावे अशी आमची अपेक्षा आहे सर्व बैलगाडी मालकांच्याकडून. बक्षिसाचं थोडस दुसरं एक स्वरूप आहे, सांगा ना ते. ड्रायव्हरांना मानाचा फेटा आहे, बर. शिल्ड आहेत हा. आणि ब्लूटूथ देण्यात येणाऱ्या फायनलच्या बैल 1 नंबर करणाऱ्या हम्म. ड्रायव्हरांसाठी 7 बक्षीस आहेत. 7 ड्रायव्हरांना 7 बक्षीस देण्यात येणार आहेत ते. ठीक आहे. इथं ओळख वशिला काय? ओळख वशिलाही काही चालणार नाही. पूर्णतः मैदान शासनाच्या नियमानुसार होणार, बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. बैलांना पाळण्यासाठी फाटी कशी आहे? बैलांना पाळण्यासाठी फाटी एकदम उत्तम आणि छान अशी फाटी आहे. आम्ही नेहमीच ह्या फाटीवरती यायचं म्हणलं की उत्साहाने येतो या फाटीवरती पळण्यासाठी. आज पण आम्ही इथं फेरा टाकण्यासाठी आलेलो. हा. तर आम्ही एवढ्या लांबून म्हणजे विसापूरवरून आलो इथं फेरा टाकण्यासाठी खास. अशी फाटी पण 1 नंबर आहे. छान पळण्यासाठी जागा पुरेशी आहे. थांबण्यासाठी जागा आहे. बैल बांधण्यासाठी पण जागा व्यवस्थित आहे. काही एक अडचण नाही इथं. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल आपलं 3 तारखेचं मैदान आहे आदतचं, त्या मैदानाबद्दल? मैदान हे रितसर होणार आहे आणि सर्व बैलगाडे लोकांनी कुठल्याही अफवावर ध्यान न देता या मैदानामध्ये सहभागी व्हावा आणि मैदानाची शोभा वाढवावी. मैदान हे पारदर्शक होणार आहे. बर. आणि जास्त गाड्या आल्या तरी आम्ही त्यात 2-3 बक्षिसं वाढवणार आहे. बर. आणि मैदान हे रितसर करणार आहे. बर. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी 9:30 वाजता मैदान चालू होईल. 6च्या आत फायनल होईल. ठीक आहे. काय सांगाल ह्या मैदानाचं एक फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बैलांना एक चांगली पळण्यासाठी आहे. या फाटीवरती नामांकित नंदी सुद्धा पळलेले आहेत, काय सांगाल? हे
क्रिकेटच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे लॉट सारखी हे बोडूची फाटी आहे. हम्म. आणि महाराष्ट्रातली सर्व नामवंत नंदी या फाटी येऊन पळून गेलेले आहेत हम्म. आणि सन्मान घेऊन गेलेले आहेत. हा. तर हा. इथं लहान वासरांना पळण्यासारखी फाटी आहे. त्यासाठी आम्ही पल्ला ही 800 फूट केलेला आहे. पुढे जागा भरपूर आहे, पाठीमागं बी जागा भरपूर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी लोकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी. काय आव्हान कराल जे लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना एक नाव नोंदणीसाठी काय सांगाल? त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी हा. आणि बाहेरून बैलगाडी लोक येणार आहेत, त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय आम्ही करू. बरं. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. हा, नमस्ते. बोला, काय सांगाल मैदानाची आणखीन जरा तुम्ही सांगितलं की लांबून जे बैलगाडी मालक येतील त्यांच्यावर कधी अन्याय कधी झालाच नाही या फाटीवरती आणि होणारही आतापर्यंत नाही. अन्याय झालेलाच नाही आणि इथून पुढे सुद्धा नाही अन्याय ह्या मैदानावरती होणार नाही. ही एक कसं आहे, वडूजकरांची ही फाटी आहे ती नामांकित फाटी आहे. मला काय म्हणायचे आहे, जर समजा गाड्यांची संख्या इथं भरपूर जर झाली तर त्या पद्धतीने ही कमिटी जी आहे आम्ही स्वतः तर या ठिकाणी बक्षिसची जी रूपरेषा अजून 1-2 बक्षिसांनी वाढवणार. बर. क्वार्टर फायनलची 2, मेगा फायनलची 2 आणि फायनलची 2 अशी बर. 6 बक्षिसे वाढवणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय बोलायचं होते, 42 सर्वसामान्यांच्या हक्काचं हे मैदान आहे. गोरगरिबांच्यासाठी हे मैदान घेण्यात आलेलं आहे. बर. आता आम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे. जातोय आम्ही फायनल साठी, म्हणजे आपलं गट काढतोय, सेमीला मार खातोय. सेमीला किती 2 नंबर 3 नंबरला हे ठरलेलंच आहे आमचं. बरोबर आहे. कुठेतरी आम्हाला गुलाल मिळणं गरजेचं आहे. 42 जण तुम्ही सांगितलं गुलालाच पात्र राहणार आहेत. ठीक आहे, काय सांगाल आणखीन काय सांगाल मैदानाबद्दल, मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आता हे कसं आहे, सगळीकडे सगळ्या लोकांना माहित आहे, बैलगाडी मालकांना सगळ्या म्हणजे तालुका जिल्हा जी आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे ही फाटी कशी आहे. तर ही मातीची फाटी आहे आणि ही मैदान जे आहे त्याला उराटी वगैरे तसली काय नाही, सफाईचं रान आहे. पुढे थांबायला ह्याला जागा भरपूर आहे. बरोबर. पाठीमागे सुद्धा म्हणजे विहीर किंवा वडाबिडा तसलं काही सुद्धा नाही, खांब वगैरे असलं काही सुद्धा नाही. मैदानात पब्लिकच्या फाटीचं कसं काही नियोजन असेल? कारण की लांबून बैलगाडा मला घेते, ज्यावेळेस गाडी पब्लिकला लागते त्यावेळेस थोडस कुठेतरी प्रेक्षक आत येतं, त्याच्यासाठी काय कराल? बॅरिकेडची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि पंचांची नेमणूक आम्ही चांगली केलेली आहे या ठिकाणी. बर. झेंडा पंच म्हणून कोण असतील? आपले सोमनाथ जगदाळे आणि आनंदबाबा जगदाळे पेडगावकर. बर, ठीक आहे. जाता जाता काय सांगाल? माझी एकच विनंती आहे, सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, एवढीच विनंती आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे, धन्यवाद.